आग लागली तुझ्या तोंडाला ती एंट्रीलाच गाणं वाजवलास. मग स्किट मध्ये काय करू? वासाडी पडली तुझ्या तोंडावर. हा मॅडम आत येऊ काय? या या बसा. हा. मॅडम तुम्हाला स्मॉल भरू की लार्ज भरू? एक्सक्यूज मी, हा काय चाललंय तुमचं हे? काय म्हणजे तुम्ही म्हटलं बसा, बट आता सुरुवात करूया. कोण आहात तुम्ही? हा काय काय करताय काय तुम्ही हे? बसा ह्या शब्दाचा अर्थ बसा, खुर्चीत बसणे असाच होतो. तुमच्यासारख्या रोज बसणाऱ्या माणसांनी ना बसा या शब्दाचा अर्थच बदलून टाकलाय. सॉरी सॉरी चुकलं माझं. बरं मी प्रभाकर मोरे, सचिनचा बाप. कोण सचिन? हो सचिन गावडे. एक मिनिट, मला एक सांगा, हा? सचिन गावडेचा बाप प्रभाकर मोरे कसा असू शकतो? बरोबर आहे. ती गंमत काय झाली माहिती काय? काल ना स्क्रिप्ट आलं ना तर नावावर ना आमच्यात भांडणं झाली. कशाला? कशाला म्हणजे काय? तो म्हणाला की माझं करिअर आहे ना सचिन गावडे या नावानं झालेलं आहे. मी म्हटलं माझं पण करिअर प्रभाकर मोरे या नावानं झालेलं आहे. हो तुम्हाला सांगतो करिअर एवढ्या टोकाला गेलेला आहे ना कोण माघार घ्यायला मागितच नव्हता. नाही शेवटी म्हटलं जाऊ दे तू गावडे मी मोरे. आलं काय लक्षात तुमच्या? काय स्किटची माती झाली तरी चालेल पण करिअरची माती होता का म्हणे काय समजले? मोरे हा करिअरच्या ह्या टप्प्यावर आल्यावर सुद्धा तुम्हाला असं वाटतंय का आपल्या करिअरची माती झालेली नाहीये? म्हणजे म्हणजे काय? करिअरला स्थिरता देण्यासाठी आजही तुम्हाला शालूला झोका द्यायला लागतोय रोज. तेव्हाच तुमच्या लक्षात यायला हवं होतं की करिअरची केव्हाच माती झालेली आहे. काहीतरीच काय म्हणजे काय? तुम्हाला स्किट मधलं बोला ना. हा. आणि मी तुमच्या करिअर बद्दल बोललो ना तर तुमच्या बिल्डिंगलाच काय तुमच्या ऍक्टिंगला पण ओसी मिळायची नाही. नाही शिकवताय काय मिळाली ओसी? मिळाला पोझिशन? माझ्या मैत्रिणीला 2 वर्षानंतर ओसी मिळून घर मिळालं, मलाही मिळेल. ठीक आहे. मला इथं कशासाठी बोलवला माय? तुम्ही तुमच्या मुलाला बोलवा चला. काही गरज आहे त्याची? म्हणजे काय? नाही तसं आपण दोघं ना आपण डायलॉग बोलू ना. अहो त्याला 2च डायलॉग आहे नंतर त्याचा डबिंग करू आपण. काय समजलं? नाही मोरे त्याला इथे आज बोलवायलाच पाहिजे कारण त्याची 35 माणसं इथे आलेली आहे. तुम्ही जर त्याला इथे बोलवलं नाहीत ना तर ही सगळी माणसं आपलं स्क्रिप्ट काही होऊ देणार नाहीत. मोरे मला एक गोष्ट सांगा, इतकी वर्ष तुम्ही काम करतायत पण चिपळूणकर एकतरी आलाय का माझा मोरे असं करत आलाय? त्याचे बघा 35 माणसं आलेत ना म्हणून त्यांनी स्वतःचं आडनाव बदललेलं नाहीये, गावडेच ठेवलंय. बरोबर बोलवा त्याला. ए सचिन, ए बाबा सचिन, अरे ह्या 35 लोकांसाठी तरी ये. आलाय ये बाळ सचिन बस ये बस. मॅडम लार्ज भरू का स्मॉल भरू? आग लागली तुझ्या तोंडाला वाचायची. तिथं सक्का बाप असताना परक्या बाईला विचारतोस स्मॉल भरू का लार्ज भरू? माझ्यासाठी लार्ज भर. कोण आहात तुम्ही बापले? काय चाललंय काय तुमचं? ही शाळा आहे. शाळा माहितीये तुला? ठेवलं सगळं. आणि माझ्या बोलण्याकडे जरा नीट लक्ष द्या. बर. मी डॉक्टर सुहास परांजपे, मानसोपचार तज्ञ. काल शाळेमध्ये काही मुलांची IQ टेस्ट घेण्यात आली. IQ टेस्ट घेण्यात आली. बुद्ध्यांक काय ते जाणून घेण्यात आलं. तर ज्यांचा बुद्ध्यांक कमी आहे, IQ टेस्ट कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आम्हाला शाळेने बोलवलेलं आहे. ओके, म्हणजे त्या मुलांशी बोलून त्यांचे काय प्रश्न ते जाणून घेऊन मग त्याच्यावर उपचार करायचे आहेत. जगामध्ये सगळ्यात कमी बुद्ध्यांक हा टर्की या प्राण्याचा आहे. पण मोरे तुमच्या मुलाचा बुद्ध्यांक त्याच्यापेक्षाही कमी आहे.
काही सांगता बाई काय ह्याचा कवी आहे हो तरी ह्याला मित्र ठरकी बोलतात हो त्यावर्ष ठरकी ठरकी बोलतात माहिती आहे मोरे हा? ठरकी आणि टर्की याच्यात फरक आहे फरक? टर्कीन हा पक्षी जाऊ दे जाऊ मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या हा हा तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल काय वाटतं मला वास्तविक ना इथं यायला नको पाहिजे होता का म्हणजे कसं आपल्यात गप्पा गोष्टी झाल्या असत्या आपली मन जुळली असती मग पुढे जाऊन आपण लग्न केलं असतं. मोरे काय फालतूगिरी आहे तुमची साधा प्रश्न आहे तुम्ही त्याचे वडील आहात म्हणून विचारलेला तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हो हो ते मॅडम अच्छा ते ए? हे बघ हा, कापूस हा, हा. तू बोलतेस म्हणून जात आहे हा. मग कधी या बाईशी लगीन ए? अरे पण त्यांनी तयार व्हायला नको लग्न करायला माझ्या अरे बरोबर ती तयार होईल अरे, ए! काय चाललंय तुमचं माझ्या लग्नाबद्दल काय चर्चा करताय दोघ जण आपण ह्याच्यासाठी इथे जमलेलो नाही हो मग तुमच्या मुलाचा बुद्ध्यांक कमी आहे ना त्यामुळे काहीतरी आपल्याला उपचार करायचे आहेत त्याच्यावरती त्याच्यासाठी जमलोय ना ब- बाळा हा. सचिन आता ना आपण काही खेळ खेळायचे हा तू खेळशील ना माझ्यावर खेळ ओके. हे बघ आता तू ह्या कोपऱ्यामध्ये जायचं हा. जा त्या कोपऱ्यात जा आपण इकडे कोपऱ्यात जाऊया कशाला इकडे कोपऱ्यात पाठवलं काहीतरी वेगळं मानत आहे ना मोरे, तुमच्या काही माझ्या मनात वेगळं वेगळं नाहीये तुम्ही गप्प बसा बाळा तू त्या कोपऱ्यात जायचं आणि असं इमॅजिन करायचं की आपण बाथरूम मध्ये आलेलो आहोत आणि बाथरूम मध्ये असं इमॅजिन करायचं की आपण आंघोळ करतोय हा करशील जा चल व्हेरी गुड चल काय मॅडम तुम्ही तिकडे बघा ना कशाला तुमच्या समोर कपडे काढायला लाज वाटते मला अरे बाळा खरे खरे कपडे नाही काढायचे इमॅजिन इमॅजिन करायचं मनातल्या मनात की मी मॅडम आंघोळ- मॅडम मॅडम त्याला नाही इमेजिन काय म्हणता होता यायचं का करायला नाही जमणार मी माझ्या मनात इमेजिन करतो आणि मग तो त्याचे कपडे घालेल काय मोरे, जमत प्लीज शांत बसा ना तुम्ही त्याला करू दे तो करेल जमणार? हा? आपण त्याच्यासाठी आलो ना इथे हा, 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 हा. ए बाळा करशील ना किती ग गोड जा 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 हा. जा हा व्हेरी गुड व्हेरी गुड शाबास शाबास हे काय करतोयस तू सचिन मॅडम गिझर लावलाय ना हा, पाणी गरम व्हायची वाट बघते नल कोण नल तुझा बापूच चालू करणार वसाड्या नल चालू कर पाहिला ओरून लाग- अरे मॅडमचा गिझर पेटल माहितीये तुला मोरे. बाहेर आतापर्यंत 4 गिझर ह्यानं फोडलेला आहे ह्यांचा गिझर फोडतोय तू वसाड्या मोरे. फोडशील की मारू नाही? नका फोडशील? त्याला. अरे बापूस मला मारतो का नाला तू का आलं? अरे लाईट गेले ना लाईट गेली आहे मग मी ना लाईट येण्याची वाट बघताय म्हणून गिझर चालू केलाय मी अरे काय फालतूगिरी चालली तुमची कसला गिझर कसले लाईट हे बघा जास्त काही गोष्टी करू नका फक्त आंघोळ करतोय असं इमॅजिन करा कळलं का तेवढंच करायचंय कसं आहे ना बाळा आपल्याला हे जाणून घ्यायचंय की रोजच्या जीवनामधल्या ज्या गोष्टी असतात ना त्याचा आनंद तुम्ही किती लुटताय तर त्या मेकॅनिकली सगळ्या गोष्टी करतायत हे जाणून घ्यायचं की नाही होय, होय. हो की नाही म्हणून मग आपल्याला तसं करायचं आता कळेल ना तुला नाही त्याला नाही जमणार इमेजिन आंघोळ कधी केलेलीच नाही ना मी घालतो का नाही आंघोळ त्याला मोरे, तुम्ही करून दाखवा मी करून दाखवून त्याला तुम्हाला जमेल हा, हो, जमेल. बाळा आता बाबा तुला करून दाखवतील जमेल. इमॅजिन करून हा. आंघोळ कशी करतात हा. तू ये इकडे हा, मोरे बस, प्लीज हा. बघा आता बाबा काय करतायत अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना बुगडी नाही आणली रुसलीच मैना बुगडी नाही आणली रुसलीच मैना शालू काय 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 झालं मोरे काय झालं पाणी थंड गार आहे का नाही आय, आय, आय. साबण कुठे गेला साबण पडला साबण कुठे आहे साबण कुठे आहे ए सुभाष साबण दे ना साबण दे ना मी कशाला साबण देऊ मी असाच बाहेर ना सांगून ठेवतो तुला मोरे, काय बोलताय लवकर साबण दे आई दे ना साबण मी आई नाहीये तुझी आई नाहीये मी तुझी मोरे हा घ्या साबण मोरे, मोरे, हात सोडा माझा अगं कशाला हात सोडायला वा सचिनचं लक्ष नाही राहा इथेच बापूस माझं लक्ष आहे मोरे लाज वाटते का हात सोडा माझा आधी हो लाज वाटायला कशाला पाहिजे तुम्हीच म्हटले ना जगण्याचा आनंद शोधा म्हणून मग जगण्याचा आनंद शोधतोय रोज का नाही याच्या आईच्या रूपात आनंद शोधतो आज म्हटलं वेगळा तुमच्या रूपात आनंद शोधाय का मोरे, हात सोडा पहिले ती आणि पहिले ती बाहेर व्हा हो बाहेर का वा? माझा पोरगा बाहेर आहे माझ्या अंगावर कपडे कुठं आहेत अगं बाई, होश. हा, बरं, हा, मी-
मोरे पहिल्यांदा कपडे घाला आणि बाहेर या. अगं शालू, गाणं नका म्हणू. त्याशिवाय काय होणार आहे काय करिअर? हे काय आता? ते इमॅजिन मधून बाथरूम फोडून टाकलं. काय पाहतो गेले मोरे? केबिन मध्ये कशाला बाथरूम बर उगाच? बर 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 हा. ठीक आहे. आपण हा खेळ नको खेळू. नको? नको. आपण एक काम करूया, मी प्रश्न आणलेत काही, हा. त्याची उत्तरं द्या तुम्ही मला. ओके? काय द्यायची? उत्तरं द्या प्रश्नाची मला. पहिला प्रश्न आहे माझा, हा. तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात सगळ्यात जास्त काय आवडतं? चेक. चेक. स्किट जर चांगलं झालं ना तर त्याच्यानंतरच मिळणार आहे चेक. चांगलं करा. हा, ऐका, सगळ्यात जास्ती काय आवडतं तुम्हाला? म्हणजे हा. काय, समाधान की आनंद? समाधान. गुड. तुला? माझं पण तेच, समाधान. चला, ह्या मुद्द्यावर का होईना तुमचं एकमत झालेलं आहे. अरे, कसला एक मत वासाड्या? तुला किती वेळा सांगितलं समाधानचा नाच सोड, आनंद आहे ना. बस समाधान कशाला पाहिजे तुला वासाड्या? अरे, मारू नका त्याला तुम्ही. काय मारू नको? अहो, समाधान आणि आनंद या दोन गोष्टी आहेत अहो, ना फक्त. कसल्या दोन गोष्टी? हो, आमच्या एरियामध्ये ना समाधान नावाचा बार आहे, तिथे मी रोज बसतो. या वासाड्याला 100 वेळा सांगितला तिकडं आनंद आहे, तिकडे जाऊन बस. थोडा लांब आहे, गेलास तर काय होईल? समाधान पाहिजे. समाधान नसतो. बेवड्यानो थांबा जरा. सतत काय चाललं तुमच्या दारूच्या गोष्टी? याच्यासाठी आलेलं नाही होत आपण. आणि मोरे, आता गप्प बसायचं. मी? एक शब्द जरी बोललात ना तर बघा. होय, चाल. बाळा, आता सगळे प्रश्न तुला विचारणार आहे. हा मोरे, बोलायचं नाही. नाही कुठं. हा? तू प्रश्नाची उत्तर देशील ना? ओके. मला सांग ना सचिन, तुला असं सगळ्यात जेलसी कुणाची वाटते रे? म्हणजे अशी जळजळ. जलजल. हा. ते शेंगदाणे खाले ना ते जाम जलजल होते. ऍसिडिटी नाही रे डुकरा, ऍसिडिटी नाही, राग. असा राग कुणाचा येतो तुला? राग. हा. माझ्या पुरांचे कोणी शेंगदाणे खाल्ले ना तर मला जाम राग येते. तसं नाही, असं पित्त कधी खवळतं तुझं? पित्त कधी खवळतं तुझं? पित्त. असे शेंगदाणे जास्त खाले ना तर जाम पित्त ना खलवलतंय. म्हणजे आवडतं काय सगळ्यात जास्त तुला? शेंगदाणे. याच्या व्यतिरिक्त काय आवडतं? खरे शेंगदाणे. म्हणजे तुला भीती कशाची वाटते रे? भीती कशाची वाटते? भीती. हा. एक बॅग जर असा राहिला ना आणि शेंगदाणे संपले ना तर मला त्याची जाम भीती वाटते. तुला किळस कशाची वाटते? किळस. ते खवट जे शेंगदाणे असतात ना ते दातात अडकले ना ते अख्ख्या जगात काय फक्त शेंगदाणेच आहेत? अख्खं जग काय शेंगदाण्याने भरलंय? दुसरी काय गोष्ट नाही. वासाडा नुसता शेंगदाणे करीत बसलाय. तुम्हाला मॅडम सांगतो ना, मी शेंगदाण्याला हातच लावत नाही. काय माहितीये, मला ना शेजवान चकली आवडते. काय सांगू? तुम्ही दोघं ना जा. नाही जा कसा काय तर ऐकू ह्याचा काय आहे ना काय झालेला, तर आपण तर बदलून घ्याव्या, नवीन बसवूया. किती पैसे लागतील मला सांगा, फक्त किती पैसे लागतील सांगा. आपल्याकडे लय पैसा आहे, आपल्या पोरासाठी आपण तेवढं करू. काय जमत? हा, एक गोष्ट लक्षात आली माझ्या, कसली? ह्याच्या आयक्यूचा प्रॉब्लेमच नाहीये, तुमच्या आयक्यूचा प्रॉब्लेम आहे. कारण तुमच्या जीन्स मधनच या गोष्टी इकडे आल्या आहेत ना. नाही पण मी जीन कुठे घालतोय? फॉर्मल पॅन्टीनी लुंगी निघा घालतोय. पहिले, निघा. सुसाट परफॉर्मन्स, सुसाट, जबरदस्त. सरपंच, तुम्ही कशी दाद द्याल? तुम्हाला सगळ्यांना मी असं या रंगमंचावरती समोरासमोर बसून पहिल्यांदाच बघतोय. तुमची स्किट्स मी आपल्या एपिसोडमध्ये पाहिलेली आहेत, पण प्रत्यक्ष तुम्हाला आज सगळ्यांना पहिल्यांदाच मी भेटतोय. मागच्या पर्वामध्ये मी सरपंच म्हणून या खुर्चीत बसायचा मान मला मिळाला होता, जेव्हा आमचे गौरव आणि वनिता जिंकले होते ते पर्व. त्याच्यानंतर मी आज बऱ्याच गॅपनंतर सरपंच म्हणून या खुर्चीत बसलो आहे. तरीसुद्धा मी आज दोन्ही गावांना मार्क्स वगैरे काही देणार नाही आहे. दोन्ही गावं जिंकलेली आहेत हे मी आत्ताच जाहीर करून टाकतो. फार सुंदर, फार काय म्हणूया कल्ला परफॉर्मन्स होता तुमचा, असं मला नक्कीच म्हणावंसं वाटतं. अगदी प्रामाणिकपणे सांगतो सुहास, आज रंगभूमीवर मालिकांमध्ये किंवा चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या ज्या उत्तम दर्जाच्या विनोदी ॲक्ट्रेसेस आहेत त्या यादीमध्ये तुझं नाव अग्रक्रमाने घ्यायला हवं असं मला अगदी मनापासून वाटतं. तू जे काही करतेस ते अत्यंत प्रामाणिकपणे करतेस सुहास, जीव ओतून करतेस आणि त्यामुळे त्याचा परिणाम लगेच आपल्याला दिसतो. प्रभाकर,
तू आलास ना स्टेजवर की तू कुठल्या जागी आणि कधी तुझं ते शालू सुरू करशील याची मी आतुरतेने वाट बघत असतो. आणि ते तू इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आणि चपखलपणे त्या जागा शोधून काढतोस ना, कमाल आहे प्रभाकर. आणि सचिन गावडे, आज असं इतक्या जवळून मी तुझं काम पहिल्यांदा बघतोय आणि माझ्याकरता तू खरंच एक मोठं सरप्राईज पॅकेजेस. काही काही माणसं अशी असतात ना, जसं आमचा अरुण कदम आहे, काही व्यक्ती अशा रंगमंचावर आल्या की हसायला यायलाच लागतं. त्यातला तू एक असं मला वाटतं. तुझ्या पर्सनॅलिटीमध्ये, तुझ्या प्रेझेंटेशनमध्ये काहीतरी एक मॅजिक आहे. आणि ते मॅजिक काय आहे हे कधी शोधायचा प्रयत्न करू नको. ते मॅजिक तुला खूप पुढे घेऊन जाईल आयुष्यात असं मला वाटतं, मनापासून वाटतं. आणि सचिनला काय, किंवा तुमच्या तिघांच्या आजच्या परफॉर्मन्सला आज आपल्या इथे असलेले प्रेक्षक ज्या पद्धतीने दाद देत होते त्या पद्धतीची दाद मी गेल्या अख्ख्या पर्वात पाहिली नाही आहे. ये बात. तेव्हा मला असं वाटतं की आजच्या आपल्या प्रेक्षकांचं पण आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून कौतुक करायला हवं. बनताय. आणि मला असं वाटतं ना की आज त्याच्या घरची मंडळी आल्यामुळे आज गावडेने जरा विशेष भारी परफॉर्म केलं. काय वाटतं गावडे? हा, आम्हाला सगळ्यांना असं वाटतं विशेष भारी. तुला काय वाटतंय सगळ्यांसमोर, घरच्यांसमोर परफॉर्म करताना? तीच एनर्जी आहे. आम्हाला या IQ टेस्टचा सिक्वल बघायला पण खूप आवडेल. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, पुन्हा पुन्हा वाजून पाहिलेला नारळ आणि सुसंस्कार करण्याचा प्रयत्न केलेली मुलं नंतर कशी निघतील काही सांगता येत नाही. बघूया अशाच एका गलित गात्र बापाची मुलं त्याला कसा दिलासा देतात. तुमच्या समोर येत आहेत बाप कॉमेडियन अंशुमन विचारे, कल्याणची चुलबुल पांडे, शिवाली परब आणि सर्वत्र संचार असलेला विनोदवीर निखिल बाने. हॅलो, अरे आले का रे? अरे कधी येणार आहेत? अरे ह्यांचा बाप मरणाला टेकलाय, अजून ह्यांचा पत्ता नाही आहे. अरे माझ्या नंतर ह्या प्रॉपर्टीचा हे कसे सांभाळ करणार आहेत? अरे या रे लवकर. बाबा 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 बाबा, काय झालं बाबा? तरी तुम्हाला मी बोललो होतो ढोलकीच्या मागे ढोलकी वाईट, पण माझं ऐकाल तर शपथ. अरे तुम्ही माझ्या कष्टाची फळं आहात रे, इकडे या. सॉरी बाबा, सॉरी. सॉरी बाबा. अरे नालायकनो, तो नावाने बाबा आहे, मी कर्माने तुमचा बाबा आहे. अरे निर्लज्जपणाची हद्द केलीत तुम्ही. नाही बाबा, sorry. एका थुकरड पंचसाठी बाबा बदलला. सॉरी बाबा. बाबा तुम्हाला काय झालंय? मूळव्याध, हार्निया गुडघे दुखी, डोकं दुखी. की तुम्हाला AIDS झालाय? अरे कुठल्या नको त्या रोगांची नावं घेतोयस? काय चाललंय? अरे तुमच्या बापाला क्लासिकल संगीताचा शौक होता, हातात गजरे बांधून मुजरे बघत नव्हता तो. काय बोलताय? म्हणजे काही नाही झालंय ना तुम्हाला? हो बाबा, मी माझं अर्धवट काम टाकून आलो इथे. म्हणजे कुठलं काम अर्धवट टाकलंस तू? महत्वाचं होतं अर्धवट ते टाकून आलो मी इथे. कुठलं काम? ते बँकेत खातं ओपन करायला गेलो होतो. अरे ही जुनी नोट बंद व्हायची वेळ आली आणि अजून तू खातं उघडलं नाही, सरकारला तोंड घ्यायची पाडलं. हा, ऐका मी काय म्हणतोय ते. आता मी तुमच्या सोबत आहे, आज हयात आहे उद्या नसेल. आता आजच पोचवतेस की काय मला? बाबा बघा, आज अजिबात करायचं नाहीये, आज सोडून जायचं नाही आणि उद्या तर अजिबात नाही. बघितलंस माझ्या मुलीचं काहीच बघितलं? हो, काहीच वगैरे काही नाहीये. तिला उद्याचे वॉटर पार्कचे फ्री पासेस मिळाले म्हणून बोलते ती. नाही बाबा, नाही. माझं प्रेम बघा ना बाबा, माझं प्रेम. पण आम्हाला का बोलवलंय बाबा इथे? हा बाबा. मुलांनो, हा. माझ्या आता घटका भरत आले आहेत. हसताय? नाही, रडतोय बाबा. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचे आता तुम्ही मालक होणार आहात. तर ही प्रॉपर्टी तुम्ही कशी सांभाळाल या चिंतेने मी ग्रासून गेलोय. काय बेटा, हे जग खूप डेंजर आहे. हो. तुम्ही भोळे आहात रे, तुम्हाला फसवतील सगळे. ते तसं होऊ नये याकरता मला तुमची परीक्षा घ्यायची आहे. मरता मरता आयुष्याचं काहीतरी देऊन जाईन म्हणतो मी.
ती जरा पिशवी घे बघू. आईला बाबाने किती खाऊ आणलं बाबा. मरते मी सुद्धा खाऊ बघतोय. हा खाऊ आहे का? त्यातली एक एक काठी काढ. हा काढ, एक तू ठेव, एक तिला दे. हे घे. बाबा या 2 काठ्यांनी तुमची तिरडी कशी बांधणार? अगं यमापेक्षा हिलाच घाई आहे मला पोचवायची. अगं वेडे, तिरडी बांधण्यासाठी काट्या नाही आहेत त्या. सांग तिला. ते बाबांना चिता देण्यासाठी आहे. का पाच मेल्या? अरे काय अक्कल पासळताय तुम्ही? ही काठी मोडून दाखवा. हा याचा अर्थ काय? बाबा मी बाबा काठी ना मराठी होती, मोडली पण वाकली नाही. उत्तर चांगलंय पण चुकलंय बाळा. याचा अर्थ एकट्याला कोणीही संपवू शकत. आता ती मुळी घ्या. मुळी आतमध्ये ठेवली आहे. हा ठेवले ना. हा. हा. आता ही मोडून दाखवा, मग मी त्याचा अर्थ सांगतो. बाबा याचा अर्थ काय? याचा अर्थ काय बाबा? गोष्टच चुकली आहे. लाकडात भुसा होता. आपण गोष्ट बदलूया. हळू तुम्हाला ससा कासवाची गोष्ट माहिती आहे का रे बाळांनो? हो बाबा मला माहितीये, ते ससा कासवाच्या गोष्टीमध्ये बेडूक जिंकतो. अगं ससा कासवाच्या गोष्टीत बेडूक कुठून आणलास तू? हो बाबा बघा ना, ससा आणि कासवाची मॅरेथॉन स्पर्धा चालू असते. ते दोघं पळत असतात आणि बेडूक तिथे त्यांना पाणी देण्यासाठी उभा असतो. आणि मग बेडकाला त्यांना बघून आहे ना असं जोश येतो की आपण पण पळूया. मग बेडूक काय करतो, पिण्याच्या पाण्यामध्ये ना गुंगीचा औषध मिसळतो आणि मग तो त्या सशाला प्यायला देतो आणि ससा झोपून जातो बाबा. आणि मग कासवाला हरवून बेडूक जिंकतो. ही कुठली साप नीती होती? कोणी सांगितली बाळा ही तुला गोष्ट? आईने. तुझ्या आईची? हीच गोष्ट लक्षात ठेवलीस? अगं ज्या बाईला काकडी आणि तोंडली ह्यातला फरक कळत नाही. अगं भाजी घेताना खाली टोमॅटो आणि त्याच्यावर कलिंगड ठेवते, त्या बाईची गोष्ट ऐकलीस तू? अहो मग काय करेल ती बिचारी बाई? मला सांगा काय करेल? तुम्ही असे सावकारी करत करत दिवसभर फिरायचात, मग काय करेल ती बाई? हो, फिरत होतो कारण मला तुमच्यासाठी ही सगळी संपत्ती जमा करायची होती. बर नो हा ये बस, इथे बस, इथे बस. आपला सावकाराचा धंदा आहे म्हणून तुला विचारतो. समजा 10% व्याजाने मी तुम्हाला 100 रुपये दिले. मुलांनाच व्याजाने पैसे देत आहे. प्रश्न विचारतोय रे, प्रतिप्रश्न करू नको. ही संपत्ती सांभाळायची आहे ना. तर तुम्हाला 10% व्याजाने 100 रुपये दिले तर 10 महिन्याने मला किती पैसे द्याल? 0. कसं काय? बाबा बघा ना, आता 1 महिन्याने तुम्ही जाणार, मग आम्ही पैसे द्यायचे कोणाला? म्हणून 0. जाऊ दे, आपण बदलूया काहीतरी आता. हे बघा, असं समजा माझ्याकडे 53 एकर जमीन आहे. बापरे. हा, आणि ती माझ्या नावावर आहे. हो? तुम्ही माझी 2 मुलं आणि तुमच्या काकांची 5 मुलं, अशी 7 जणांमध्ये ही 53 एकर जमीन कशी बरं वाटाल? सोपं आहे. मी सांगतो सोपं हा, आहे. सांग. बघा 7 7 49. 53 मधून 49 गेले, उरले 4. आता 7 एके 7, 4 मधून 7 गेले, उरले 3. म्हणजे मला वाटतं ना बाबा, जवळजवळ प्रत्येकाच्या वाट्याला 71 एकर जमीन येईल. आणि जी उरलेली 3 एकर जमीन आहे ना, त्यात आपण तुमचा पुतळा बांधू. पुतळा त्यापेक्षा आर्यभट्टचा पुतळा बांधा ना. नाहीतर काय असा भागाकार करतात का? बरोबर. मी सांगते थांब. हे सांग बघ. बा, सांग. हा बाबा बसा, माझी बसा. मुलगी हुशार आहे, सांग हे मला. बघा, आपली जमीन किती आहे? 53 एकर. म्हणजे 53/7. आता 53 म्हणजे काय? 5वर 3. म्हणजे पहिले 5 एकर आहे ना, ते आपण काकांच्या पोरांमध्ये वाटून देऊ आणि नंतरची 3 एकर आपल्या दोघांमध्ये वाटू. बरोबर आहे की नाही? नाही पण पप्पा, एक प्रश्न उरतोय हो. हा? म्हणजे कसं आहे ना, जे 7 जण छेदात उरले त्यांचं काय करायचं? त्यांना माझ्या 13व्याला जेवायला बोलाव.
काय बोलताय तुम्ही? काय चाललंय हे सगळं? अरे आर्यभट्टाने हे सगळं बघितलं असतं ना तर त्याने ज्या शून्याचा शोध लावला ना त्याला चोर बाजारात किलोवर विकला असता. अहो बाबा, मग सोपं सोपं काहीतरी विचारा ना, एवढं कठीण कशाला विचारताय? बर झोप. हा. असं समजा एका काठावर एक वाघ, एक शेळी आणि गवताची पेंडी आहे. दुसरा काठावर कसं न्याल ते सगळं? बोटीने बोटीने तुझा बोटीने बाप पण बोटीनच जाणार आहे. थोडं पुढे आहे. अच्छा. ऐकून घे. एका काठावर वाघ, शेळी आणि गवताची पेंडी आहे. हे सगळं दुसऱ्या काठावर न्यायचंय. पण वाघाने शेळी खाता कामा नये, शेळीने गवताची पेंडी खाता कामा नये आणि बोटीतून जाताना फक्त दोघांनी जायचं. आता सांगा बघू कसं कराल हे सगळं? सोपं आहे बाबा, सोपं आहे. तो बोलला की मग छातीत गोळा येतो. तरी बोल. नाही बाबा, बघा, सुरुवातीला मी काय करेन, मी आणि शेळी एका काठावरून त्या काठावर जाऊ. मी शेळीला त्या काठावर उतरवेन, मी पुन्हा इथे येईन, मग वाघाला घेऊन जाईन, मग येताना शेळीला पुन्हा इकडे घेऊन येईन, मग जाताना पेंडी घेऊन जाईन, मग त्या काठावर वाघ, मी आणि पेंडी शेळीची वाट बघत बसू. आणि मग शेळी कशी येईल? येईल ना पोहत पोहत. पोहत आणायचं नाहीये, बोटीनं आणायचंय. पाण्यात कोणाला उतरवायचं नाहीये. बाबा एकदा काय ते ठरवा ना, आता मला सगळं इकडचं तिकडे करावं लागेल आता. तसं काय सगळ्यांना उचलून घेऊन चाललेला असतो? नाही, आता मी पुन्हा एकदा शेवटचं सांगतो बघा का. म्हणजे मी काय करेन, सुरुवातीला वाघाला घेऊन त्या काठावर जाईन, येताना मी एकटाच येईन, मग जाताना पुन्हा शेळीला तिकडे घेऊन जाईन, येताना वाघाला परत आणेन, जाताना पेंडी घेऊन जाईन, परत शेळीला घेऊन येईन. किती फेऱ्या मारणार आहेस तू? किती फेऱ्या मारणार आहे? हा? इतक्या बोटीने फेऱ्या मारला तुझ्या बापाच्या काय इराणच्या तेलाच्या विहिऱ्या? इतक्या फेऱ्या मारायला तुझ्या बापाच्या काय इराणच्या तेलाच्या विहिरी आहे? झाला एक माणसा हसतायत सगळे. बोल बाळा शिवाली, तू सांग. जरा म्हातारपणात काहीतरी चुकून बोललो, हसतात सगळे मला. होतं असं बाबा. बाबा मी सांगते हा, मी ना पहिले वाघाला नेईन. वाघायला नेशील? हो. अगं मग शेळी पेंडी खाऊन टाकेल ना बाळा. पण बाबा दुसरा किनारा तुम्ही असणार ना राखण करायला त्यांची. हो का? मी काय यमाकडे 1 महिना आंबे चोखायला जात नाहीये. मरणार आहे मी. अगं तुलाच करायचं बाळा सगळं. बाबा मी सांगते बरं, मी पहिला ना बाबा शेळीला नेईन हा, आणि मग इथे येईन, मग वाघाला घेऊन जाईन, शेळीला परत आणेन, आणि मग पेंडी टाकेन, पेंडीला तिकडे घेऊन जाईन, आणि मग बरोबर बरोबर जमतंय माझ्या हा, हा. पोरीला. आणि मग बाबा मी काय करेन माहितीये, बेडकाला होडीत बसेन आणि त्या किनाऱ्यावर पोचवेन. बेडूक कुठून आणलास मध्येस? तुझ्या आईशीने सांगितलेल्या गोष्टीत त्या बेडूक प्रत्येक ठिकाणी घोषणावायची गरज नाहीये. का बाबा, तो आपला राष्ट्रीय प्राणी आहे. अरे कुठल्या जन्माला, अरे कुठल्या वक्ताला तुम्ही, अरे कुठल्या टायमाला जन्माला आलात तुम्ही? बाबा कसं काय बाप झाला तुमचा? मी रे बाबा, शांत. बोलता सुद्धा येत नाही मला. शांत हो बाबा, मला सांगा, आमचं काही चुकलं का बाबा? आमचं काही चुकलंय का? तुमचं चुकलं नाहीये रे. बदामाचं दूध प्यायची घाई मला इतक्या लवकर मथणात पोचवायला मला माहिती नव्हतं रे. अरे ही प्रॉपर्टी सांभाळायची, तुम्हाला माहितीये का? बघू दे कुठे गेलं रे, खाली पडलं की काय? हा हा. अरे हे बघ, सगळे पेपर तयार केलेले आहेत रे प्रॉपर्टीचे. याचे 2 समान भाग करायचे. कसं करणार मी? सोपं आहे बाबा. हा. अरे कारक्या, चालते वा मी सगळी प्रॉपर्टी अनाथ आश्रमाला देऊन टाकेन, तुम्हाला देणार नाही. चालते बाबा वा. बाबा शांत व्हा, तुमचं उगाच बीपी हाय होईल, आणि मग तुम्ही गेलात तर आम्हाला उद्या सुएर सुतक काहीतरी लागेल आम्हाला. हा, मग मला मला लागणार, सुतकच लागणार आहे. तेच, आम्हाला सुतक लागेल, आणि मग मला उद्या क्रिकेटची फायनल बघायची, तुम्ही नका जाऊ. हे तुझ्या बापाचं अख्खं क्रिकेट किट मसणात पोचलंय. 3rd अंपायरच्या डिसिजनची वाट बघते. तुम्हाला क्रिकेटचं पडलंय. चालायला लागा. चालायला लागा इकडून. चालायला इकडून. वा वा, लई भारी. तुमच्या या स्किटमुळे संपूर्ण महाराष्ट्राला इसाब नीतीच्या गोष्टींचं एक नवं वर्जन कळलंय. फार मस्त, मजा आली. सरपंच, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? खूप मस्त, खूप मजा आली मला. शिवाली, तुझे डोळे भयंकर एक्सप्रेसिव्ह आहेत, ते खूप छान बोलतात, आणि तो तुझा USP असं मला मनापासून वाटतं. खूप मजा आली तुझं काम बघताना शिवाली. अंशू, मगाशी काय म्हणलं, तेलीच्या विहिऱ्या का असं काय नाही, पण तुझ्या परफॉर्मन्सचा मी नेहमीच तुझं कौतुक करत आलो अंशू, आणि तू जीव ओतून काम करतोस, यात काही वादच नाही. आणि बने तू खरं तर अख्ख्या महाराष्ट्राचं नाही, खरं सोनी मराठीचं जर कोणी फाइंड असेल तर बने तू आहेस.
तू येतोस, धुमाकूळ घालतोस, मजा करतोस. मला मला खरंच तुझं काम, तुझी पॅशन, तुझा प्रामाणिकपणा खूप आवडतो मला बने. कीप इट अप. वा 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 वा. बने, तुला त्यांनी ती लाकडाची काय गाठी दिलीस बारीक, जवळजवळ तिचा आकार आणि तुझा आकार मला सेमच वाटला बघताना. ती तू पटकन तोडलीस आणि त्यानंतर त्यांनी मोळी दिली, तीही तू तोडतोस. म्हणजे इसापनीच्या गोष्टींचं तुम्ही नक्की काय करायचं ठरवलंय सगळ्यांनी मिळून. पण मला असं वाटतं की हे श्रेय लेखकांचं आहे. आणि आमच्या आपल्या पहिल्या पर्वाचे उपविजेते श्रमेश प्रथमेश, ज्या दोघांचाही मी प्रचंड मोठा फॅन आहे, त्यांनी हे स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. त्यातले पंचसही खूप काही काही खूपच मस्त होते. त्यामुळे एकदा श्रमेश आणि प्रथमेश करता पण टाळ्या आपण वाजवूया. तुम्ही तिघांनी आम्हाला खूप हसवलं. थँक्यू सो मच. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा उत्साहात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आपल्या जन्मानंतर उघडल्यापासून ते अखेरचे बंद होईपर्यंत आपल्याला आपल्या डोळ्यांची फार मदत होते. त्यामुळे डोळ्यांना काही झालं तर लगेच डॉक्टर गाठायला हवा. आपल्या भक्तीनं सुद्धा हेच केलंय. बघूया तिथे काय धमाल घडतीये. तुमच्या समोर येतात हुशार डॉक्टरच्या भूमिकेत मॅडनेस किंग समीर चौघुले आणि मॅड पेशंटच्या भूमिकेत हुशार अभिनेत्री भक्तिरत्न पारखी. ते चौगुले आय क्लिनिक इकडेच आहे का? अच्छा, इकडे का? चौगुले आय क्लिनिक ना? अरे म्हणजे डॉक्टर येऊ का येऊ? येस येस, या या, बसा 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 बसा. हा हा, बोला काय होत आहे? हल्ली ना माझे गुडघे जरा दुखतात हो. ऐक, स्पेशलिस्टकडे गुडघे दुखतायत. चायनीजच्या दुकानावर जाऊन कधी तुम्ही लिपस्टिक द्या असं म्हणता? हो, मी मागितली होती पण ते म्हणाले नाही आमच्याकडे. मुद्दा तो नाहीये. मला काय म्हणायचंय, मी आय स्पेशलिस्ट आहे की नाही. हा. मग इथे गुडघ्या बिडघ्याची कौतुक नका सांगू. डोळ्याला काही इजा वगैरे झाली आहे का? डोळ्याचा काही प्रॉब्लेम आहे का? हो, होत आहेत ना. माझे डोळे ना हल्ली खूप दुखतात हो, खूप वेदना होतात. म्हणजे डोळ्याला ना अटॅक आल्यासारखं होतं मला. डोळ्यात अटॅक आल्यासारखं होतं? हा. एवढ्यात कधी निमिष कुलकर्णीचा डान्स बघितला होता? कारण सध्या ती साथ खूप पसरलेली आहे. हास्य जत्रेला प्राजक्ताबरोबर येतो आणि जे काही करतो नाचाच्या नावाखाली, ते खरंच म्हणजे ते ऐकून ना अटॅक बिटॅक खूप आलेले आहेत डोळ्यात. तसं झालेलं नाहीये. मग नाही. दुसरं काय म्हणजे काय, कशामुळे वाटतं तुम्हाला? अहो, काय झालं, सकाळी ना मी डोळ्यामध्ये लिंबू पाणी घातलं. तुम्ही लिंबू पाणी घातलं डोळ्यात? हो. का का? काल रात्री माझा नवरा मला म्हणाला, राणी तुझ्या डोळ्यामध्ये नशा आहे ग. त्याचा उतारा म्हणून मी सकाळी लिंबू पाणी घातलं डोळ्यामध्ये. आणि काय सांगू तुम्हाला, अहो एवढे डोळे दुखायला लागले, असह्य झालं मला. हो, अक्कल काय तोंडावर थुकून निघून गेली की काय तुमच्या? काय तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? तुम्ही लिंबू पाणी घातलं? अजून काही केलंय का असले प्रकार? हो, केलं ना. काय केलंय? परवा मी करंजा करत होते, हा. तर माझी सासू मला म्हणाली, भक्ती तंद्रीत उभी राहू नको, आता करंजा जळतील. डोळ्यात तेल घालून करंजांकडे लक्ष दे. म्हणून मी कढईतलं तेल घातलं डोळ्यात. अरे आणि गंमतच झाली, जादूच झाली. म्हणजे काय? कढई आणि करंजा दोन्ही गायब. कढई आणि करंजा गायब नव्हते हो, डोळे गायब झाले होते तुमचे. अरे डोळ्यात तुम्ही तेल घातलं, डोळे जिवंत कसे आहेत तुमचे? आहेत, आहेत. देव अक्कल वाटताना काय भॉक करायला लपला होतात की काय? काय? कधी वाटली देवाने अक्कल? हे काय सांगत पण नाहीत. यांचं चालू असतं आपापसात. शी. बाई तुमचं वेगळंच आहे काहीतरी. अहो असं नाही, शब्दशः अर्थ नाही घ्यायचे. सासूबाई म्हणाला ना डोळ्यात तेल घालून लक्ष दे, याचा अर्थ डोळ्यात तेल नाही घालायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं कामावर. आपण म्हणतो ना पायाखालची जमीन सरकली, म्हणजे पायाखालची जमीन सरकून पडता का तुम्ही? हसू नका हो, हसू नका तुम्ही. आता ही भक्ती माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते असं म्हटल्यावर येऊन वाटतं का मिऱ्या माझ्या डोक्यावर नाही की नाही? हो, मी वाटू शकते. मी जे बोलते त्याचा शब्दशः अर्थ घेते आणि तसंच करते. हो का? हो. भाजी आणले का आता येताना? हो, आणले ना. कांदा आहे त्यात? म्हणजे काय? काढा जरा. कांदा आहे ना माझ्याकडे. बघा, कांदा. जरा नाकाने सोला. सोला.
अरे ही सोलती आहे. अरे हे हे काय सोलत जात नाहीये. नाकाला ना टोक पाहिजे होतं. सोलला गेला. अरे शो समजा म्हणता काय आलंय आपल्या इकडे. शब्दशः अर्थ नाही घ्यायचे. डोळा असतो तो आपला. डस्टबिन आहे का काही टाकायला. नाही की नाही. डोळा जरा चेक करू दे मला तुमचा. कळलं. हा हा चालेल चालेल करा. डॉक्टर जरा जागा द्या ना. असं कसं करू मी. जर आपल्याला डोळ्याचा नंबर काय आहे तो चेक करायला लागेल. हा 1 नंबर आहेत माझे डोळे. चंदू म्हणायचा असं. कोण चंदू. माझा बॉयफ्रेंड. आय फ्रेंड. आय फ्रेंड म्हणजे. आमच्याशी नजरेला नजर मिळाली आणि ब्रेकअप सुद्धा झालं. कसं काय. म्हणजे हे बघा असं झालं. झालं आमचं ब्रेकअप. हा अभिनयाचा साक्षात्कार होता तुम्हाला का काय काय माहितीये का. आपले जे डोळे असतात ना त्यांना प्रत्येक डोळ्याला एक नंबर असतो. तर आता मी तुमचा डोळे चेक करतो. मग तुम्हाला चष्मा लागलाय की ते आपण ठरवूया. मिनिट. काय झालं? एक मिनिट. अरे ह्याच्यावर नका चढू. नाही नाही मला चष्मा द्यायचा नाही हं तुम्ही. म्हणजे मी चष्मा नाही लावणार आहे. अरे ह्याला काय अर्थ आहे. नाही चष्मा मी लावणार नाही. मला चष्मा नकोय. हे बघा माझं ऐका तुम्ही असं नाही करू नाही शकत. मला चष्मा नकोय म्हणजे नकोय. अगं माझ्या आपल्या हातात नसतं मॅडम. आपल्या हातात खरंच नसतं ते. हो आहे ना नंबर. तुझी जी डोळ्याची लायकी आहे ना त्याप्रमाणे तो नंबर असतो. हो की नाही. हा या बसा आपण चेक करूया. या बसा बसा. हा इथे 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 उठा उठा उठा. इथे या इथे या. सावकाश सावकाश. हा बसा. हा हे घ्या. हा चष्मा तुम्ही घाला. 1 मिनिट. काय? तुम्ही हा चष्मा देणार आहात मला. ही फॅशन आहे का. हा चष्मा लावून मी जाऊ का गावभर फिरायला. अरे हा ना- नाही, तुम्ही तरी लावाल का हा चष्मा. अगं हा देत नाही अगं तुला. मी देत नाहीये. हा मग हा जस्ट टेस्टिंगचा चष्मा आहे. कळलं का. टेस्ट करायचा. असा कोणी घालून फिरताना बघितलंय का तुम्ही. तेच म्हंटल मी. हा, आता बघा हे बरं दिसतंय का हे बरं दिसतंय. बरं दिसत नाहीये. ल ब दिसतंय. अरे बरं नका हो वाचू. हा. हे आता मला सांगा हे चांगलं दिसतंय का हे चांगलं दिसतंय. खरं सांगू का तुम्हाला हा. मला ना काही दिसतच नाही हो. काही कळतच नाही म्हणजे. नाही पण काहीतरी एक सांगायला लागेल ना. आता बघा मला सांगा हे चांगलं दिसतंय. नाही नाही खरंच काही कळत नाही. मी माझ्या नवऱ्याशी बोलते रात्री आणि उद्या सांगू का तुम्हाला. अरे काय वेळ लागलाय का. नवऱ्याशी बोलून काय सांगताय. काय लिव्हर लायसन्स वर डोळे आणलेत का. स्वतःचेच आहेत ना डोळे. पण ते चिडतील ना. त्यांना विचारून करते नका मी. आत्ताच सांगा मला काय आहे ते. आत्ताच सांगा. हा बघा बघा. काय दिसतंय. वाचा आता. हे चांगलं आहे की हे चांगलं हा आहे. हे चांगलं आहे. हे चांगलं आहे. हा आता वाचा काय आहे. अगो बाई. नमस्कार का केलात. हो कमरेवर हात ठेवलेला विठोबा दिसतोय मला. अहो क आहे तो क अक्षर आहे ते. कमरेवर हात ठेवला विठोबा नाहीये तो. पुढे वाचा. प्रसाद खांडेकर. अहो क्ष आहे क्ष. पोटफोड आहे ना क्षच असं आले ना. प्रसाद खांडेकर नाहीये तो. क्ष आहे. पुढे वाचा. हा एक माणूस आहे ना हातामध्ये हुक धरून उभा आहे. ज आहे तो. महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मधला ज. हुक कुठे आणला. काहीच येत नाहीये को. अहो अहो ती चित्र नाहीये ती अक्षर आहेत. अक्षर लक्षात येते का. अहो पण मी असंच वाचते. असंच वाचता. काढा हे जरा काढा. काढा खूप झालं तुमचं. काढा. अजून काही त्रास होतो का मला सांगा तुम्ही. हो हल्ली ना एक वेगळाच त्रास सुरू झालाय. काय. हल्ली एखादा हँडसम पुरुष माझ्या समोर आला ना हा. की माझा असा डोळा आपोआप लावला जातो. म्हणजे मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण आता तुम्ही आहात ना माझ्या समोर. एक मिनिट. मी हँडसम पुरुषांबद्दल बोलते. हँडसम पुरुष जर माझ्या डोळ्यासमोर आले तर आपोआप माझा असं होतं. ए बाई ए डोकं फिरलंय तुझं डोकं. अशा डोकानी फिरलीस ना तुझं काय खरं नाही सांगून ठेवतोय. डोळे जाणार आहेत तुमचे. डोळ्याची काळजी घ्यायला लागेल तुम्हाला. पण मी घेते डोळ्यांची काळजी. काय डोळ्याची काळजी घेता मला सांगा बघू. मी डोळ्यांवर काकडी ठेवते. नशीब नशीब एवढं तरी नीट केलंय तुम्ही. पण ती काकडी खाली पडते. म्हणजे दाखवते मी तुम्हाला. हे बघा ही काकडी. हा. मी अशी डोळ्यावर ठेवते आणि अशी खाली पडते बघा. आता एका डोळ्याचा प्रॉब्लेम नाही दुसऱ्या पण डोळ्याचा प्रॉब्लेम. इकडे बघ डोळ्यावर पडली. कसं करणार मी. माझी काय चूक ह्याच्यामध्ये सांगा बरं तुम्ही. ती काकडे तुम्ही अशी ठेवता हो. उभी उभी हो आणि ती पडते म्हणून आता तक्रार करते माझ्याकडे. हो
वरचा मजला आहे नाही आहे नकोच आहे तुला परत दिलंयस काय काय आहे काय तुमचं? हो चकत्या असतात ना काकडीच्या त्या ठेवतात डोळ्यांवर चकत्या कळलं का? टीव्हीवर बघितलं नाही का बायका चकत्या ठेवून अशा झोपलेल्या असतात त्या? ते काकडीचे चकते असतात. हा मला वाटलं केळ्याचे वेफर्स असतात. केळ्याचे वेफर्स डोळ्यावर ठेवून कोण फिरतं मला सांगा तुम्ही? नाही नाही तुम्हाला काही नाही या इथे या आता. खूप झालं तुमचं काही होणार नाही आहे तुमच्याकडून. हा? मी आता तुम्हाला औषध देतोय. एक काम करा हे ड्रॉप्स आहेत ते घ्या. अगं थांबा अगं पाहिलीस काय डोळ्यात घालायचं होतं ना. ऐका तरी जरा ऐका तरी थोडा तर थांबा की नाही. रिॲक्शनला वेळ द्या माझ्या. जरा थांबा ना तुम्ही. हे अंजन हं? अगं मंजन नाही ग गाढवे अंजन म्हटलं मी. अगं डोक्यावर पडलीस का ग तू? येडी आहेस तू? काय नाही तुम्हाला सांगतो हा प्रॉब्लेम आहे ना फक्त तुमच्या मेंदूचा आहे कळलं. काही डोळ्याला तुमच्या झालेलं नाही इथून निघून जायचं कळलं. हा मेंदू जो घाण ठेवलाय ना तो सोडून आणा आणि घाला तुमच्या कवटीत. बावळट बाई असं बोलता तुम्ही डोळ्यांचा प्रॉब्लेम नाहीये म्हणून. आहे माझ्या डोळ्यांचा काय डोळ्याचा प्रॉब्लेम आहे? अहो रात्री मी वेब सिरीज बघते ना तर आपोआप माझे डोळे बंद होतात. हो आणि कधीतरी एकदम अचानक उघडतात तर सासू उभी असते माझी आणि मला म्हणते अगं जरा चहा कर. काय म्हणता तुम्ही डोळ्यांचा प्रॉब्लेम? याला झोप म्हणतात झोप. आपोआप कसे बंद होते डोळे? झोप म्हणतात झोप. आहेस कोण तू? कोण आहेस तू? तुझं नाव काय आहे? भक्ती रत्न परखी.